आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच शहापूरमधून एक धक्कादायक बातमी येते म्हणजे शहापूर तालुक्यातील शेंद्रुण या गावात स्मशानभूमी नसल्याने उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत असून आता तर पावसाळ्यात वर ताडपत्री पकडून खाली मयत व्यक्तीवर अंतिम संस्कार करावे लागतात। ही दृश्य आपण पाहतोय। अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार आहे। शेंद्रुण गावातील दौलत भगत यांचं मंगळवारी रात्री निधन झालं। त्यामुळे शेंद्रुण गावात अंतिम संस्कार करण्यासाठी योग्य आणि व्यवस्थित स्मशानभूमी नसल्यामुळे बाजूलाच माळ रानावर उघड्यावर दहन संस्कार केले जातात। मात्र आता पावसाळ्याचे दिवस असल्याने पाणी धोधो पडत असल्यामुळे सरणावर चक्क ताडपत्री धरून मयत व्यक्तीवर अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय आणि याच संदर्भात बोलण्यासाठी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे, शहापूरमधला हा प्रकार आहे। नेमका प्रकार काय आहे? का इथं अजूनही स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात आलेली नाही? अंत्यसंस्कारासाठी एखादी शेड बांधण्याची का अजूनपर्यंत व्यवस्था झालेली नाहीये? स्मशानभूमीची जागा आहे पण तिथे अंतिम संस्कार जे करताना शेडचं असतं ते उपलब्ध नाहीये। यामुळे पावसाळ्याच्या दिवसात कुणाचं निधन झालं तर मग मात्र फार मोठी समस्या होते आणि यातूनच हा प्रकार धक्कादायक समोर आलेला आहे। ज्या व्यक्तीचं निधन झालं त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनाच ताडपत्री वर ठेवावं लागले, कारण की पावसामध्ये लाकूड भिजतं आणि त्याच्यामुळे अंतिम संस्कार करताना फार मोठी समस्या येते। ते होऊ नये यासाठी ताडपत्री वर ठेवून अंतिम संस्कार करण्यात आले। विशेष म्हणजे या आपणास माहिती आहे की शहापूर हे ठाणे जिल्ह्यातलं गाव आहे आणि समृद्धीचा मार्ग इथूनच जातो, पण या गावांमध्ये मूलभूत सुविधा सुद्धा होत नाही आहेत। या तालुक्याचे लोकप्रतिनिधी सुद्धा सत्ताधारी बाकावरचेच आहेत तरी सुद्धा काही विशेष सुविधा सुद्धा इथे नाही आहेत। अशा नागरिकांची यामुळे रोष मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो। पण अतिशय वेदनादायक गोष्ट आहे की जो व्यक्ती निधन होतं त्या व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी सुद्धा ताडपत्री ठेवून शेवटच्या क्षणाला अश्रू त्यांच्या जे नातेवाईक आहेत त्यांच्या डोळ्यात आहेत आणि दुसरीकडे मात्र अशा स्वरूपाचे कृत्य करावं लागतं त्यांच्यासाठी। म्हणजे अगदी दुःख एकीकडे असताना दुसरीकडे व्यवहार सुद्धा पाहावा लागतो, कारण पाऊस आहे आणि शेड नसल्यामुळे त्यांना दुःख आवरून अशा पद्धतीची कसरत करत आपल्या नातेवाईकांवर आपल्या जीवलगांवर अंत्यसंस्कार करावे लागतात। आणि हा आजचा प्रश्न नाही आहे, तर गेल्या अनेक वर्षांपासून हे घोंगडं असंच भिजत पडलेलं आहे। अजूनही इथं शेड नसल्यामुळे नागरिक संतप्त आहेत।